अमरावतीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत। सूर्योदय होण्यापूर्वीच पीआय संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू आणि सडवा नष्ट केला। या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अमरावतीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत। सूर्योदय होण्यापूर्वीच पीआय संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू आणि सडवा नष्ट केला। या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिनांक 29 मे 2026 रोजी पहाटे 5 ते सकाळी 8 या वेळेत मोठी संयुक्त कारवाई राबवली। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा पारधीबेडा, वडाळी, परिहारपुरा तसेच नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शेंदोळा परिसरात एकाच वेळी धाड टाकण्यात आली। या कारवाईसाठी गुन्हे शाखेचे 5 अधिकारी, 38 अंमलदार तसेच आरसीपी प्लाटूनचे 11 अंमलदार असे मोठे पथक तैनात करण्यात आले होते। छापेमारी दरम्यान पोलिसांना तब्बल 830 लिटर हातभट्टी दारू आणि 3870 लिटर सडवा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 83,000 रुपये तर सडव्याची किंमत सुमारे 1,93,500 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले। एकूण 2,76,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला। पोलिसांनी आवश्यक नमुने ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण दारू आणि सडवा जागेवरच नष्ट केला। विशेष म्हणजे ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आल्याने अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांना पळ काढण्याची ही संधी मिळाली नाही। या धडक कारवाईमुळे हातभट्टी दारू तयार करणारे आणि विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार। या प्रकरणी फ्रेझरपुरा आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये एकूण 8 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। अवैध दारू व्यवसायाविरोधात अमरावती पोलिसांनी उचललेलं हे मोठं पाऊल मानलं जात आहे। पहाटेच्या सुमारास राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे दारू माफियांना मोठा आर्थिक फटका बसला असून अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसत आहे। आज दिनांक 29/5/2026 रोजी माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अमरावती आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अवैध गावठी दारू निर्मितीची मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये स्थानिक गुन्हे शाखे, क्राईम ब्रँचचे सर्व कर्मचारी, आरसीबी पथक अशा पथकांनी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्या ठिकाणी अवैधरित्या दारू काढली जाते अशा जागा आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी छापे मारण्यात आले। सुमारे 8 ठिकाणी हे छापे मारण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती करताना त्या भट्ट्या आणि ते त्याच्यासाठी लागणारं रसायन आणि तो मोहामात सडवा हा जप्त करण्यात आलेला आहे। आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला अशा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अशा प्रकारे आयुक्तालय हद्दीमध्ये कोणीही अवैधरित्या कोणताही व्यवसाय करेल त्यावर क्राईम ब्रँच अतिशय कडकपणे कारवाई करीत आहे। मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या कुठेही अवैधरित्या जर दारू निर्मिती होत असेल किंवा विक्री होत असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती द्यावी, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। अमरावती पोलिसांनी उचललेले हे मोठे पाऊल मानले जात आहे। पहाटेच्या सुमारास राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे दारू माफियांना मोठा आर्थिक फटका बसला असून अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे।